नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण तांदूळ आणि टोमॅटो वापरून छान पदार्थ बनवणार आहोत, जो चवीला एकदम छान लागतो आणि हा आपण दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या जेवणातही बनवू शकतो. पोटभरीचा आहे. त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहे 1.5 वाटी, 2 टोमॅटो पिकलेले आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे. जे तांदूळ होते ते आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 10 मिनटं भिजत ठेवायचे आहेत. इथे मी बारीक चिरून लसूण घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, उभा चिरलेला कांदा, कढीपत्ता, 2 लाल मिरच्या आणि थोडेसे वाटाणे घेतलेले आहे. आता आपण गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकून बारीक गॅसवरती बटर वितळून दिलं. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहेत 1 चमचा आणि छान तडतडले की त्याच्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला लसूण होता तो आपण टाकलेला आहे आणि बारीक गॅसवरती छान लालसर रंगावरती भाजलेला आहे. जास्त करपून नाही द्यायचं, नाहीतर कडवट लागतो. त्याच्यानंतर आपण लसूण भाजल्यावरती उभा चिरलेला कांदा टाकलेला आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि लाल मिरच्या आहेत त्या टाकून छान असा कांदा आपण भाजून घ्यायचा आहे. 1 चमचा हिंग टाकायचा आणि हिंगही छान परतायचा. कांदा आपला मऊ परतून झाला की त्यामध्ये आपण 2 टोमॅटो बारीक चिरलेले होते ते घालायचे आहेत आणि परतवायचे आहेत. इथे तुम्ही बारीक प्युरी करूनही टोमॅटोची टाकू शकता, त्याने कलर खूप छान येतो. आता टोमॅटो मऊ व्हावे म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि कोथिंबीर ॲड केलेली आहे. तुम्ही इथे टोमॅटो जास्तही वापरू शकता, म्हणजे मी 2 वापरले आहेत, तिथे तुम्ही 3ही वापरू शकता किंवा 4ही तुमच्या आवडीनुसार. जास्त आंबट खात असतील तर जास्त वापरा. तो छान मऊ झाला की त्याच्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. याच्याऐवजी तुम्ही गरम मसालाही वापरू शकता आणि मसाले छान परतायचे आहेत तेलामध्ये. ते परतले की त्याच्यामध्ये आपण घेतलेले वाटाणे घालायचे आहेत. वाटाणे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता. मी इथे अर्धी वाटी घेतलेले आहेत. आता जे आपण तांदूळ भिजत ठेवले होते ते याच्यामध्ये आपण घालून घेऊयात आणि परतवायचा आहे आपल्याला आता हा तांदूळ छान असा तेलामध्ये. इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे. इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता, म्हणजे इंद्रायणी वगैरे वापरला तरीही चालेल. आणि आता आपण तांदूळ आपला भाजून झाला की त्याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. म्हणजेच 1.5 वाटी तांदूळ असेल तर 3 वाट्या आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे. याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि कोथिंबीर टाकूया आणि छान मिक्स करून घेऊ. आता भाताला एक उकळी आणून द्यायची आहे. उकळी आली की भात आपण छान असा मिक्स करून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे आता. आणि कुकरच्या 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या करून घ्या आणि कुकर थंड झाला की आपण त्याचं झाकण उघडून बघूया. आपला छान असा टोमॅटो गार्लिक भात तयार आहे. याच्यावरती तुम्ही तूप सोडून किंवा बटर सोडून 1-2 मिनटं झाकून ठेवा आणि नंतरनं ताटामध्ये सर्व करा. गरमागरम टोमॅटो गार्लिक भात चवीलाही खूप छान लागतो. आणि तुम्हाला तोच मसाले भात खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा जेवणात काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तर हा टोमॅटो गार्लिक भात नक्की ट्राय करून बघा. चवीलाही खूप छान लागतो, झटपट होतो आणि कमी साहित्यात होतो. तर या पद्धतीने तुम्ही टोमॅटो गार्लिक भात नक्की ट्राय करून बघा. आणि माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.